ठाणे आणि मुलुंड दरम्यान नव्या उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या उभारणीला तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून याबाबत माहिती दिली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचं पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय। तर मध्य रेल्वेवरील ठाणे आणि मुलुंड ही दोन्ही स्थानकं अत्यंत वर्दळीची मानली जातात। दररोज लाखो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात। वाढती लोकसंख्या, उपनगरांचा विस्तार आणि वाढलेला प्रवासाचा ताण लक्षात घेता या दोन स्थानकांदरम्यान नव्या रेल्वे स्थानकाची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती आणि या अनुषंगाने ठाण्याचं मनोरुग्णालय या मागील बाजूस हे रेल्वे स्थानक आता उभारलं जाणार आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी। रेल्वेवर ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान नवा रेल्वे स्थानकाचा मार्ग जो आहे तो आता मोकळा झालेला आहे। अशा प्रकारचं पत्र जे आहे ते केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आणि हे पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेले आहे। याच ठिकाणी ज्या ठिकाणी आता आम्ही सध्या उभे आहोत त्या ठाण्याच्या मनोरुग्णालयाच्या परिसरामध्ये हे नवं रेल्वे स्थानक तयार होत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी या अगोदरच या रेल्वे स्थानकाच्या कामाला सुरुवात झालेली होती, मात्र मध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या आणि त्यामुळे या ठिकाणी ह्या रेल्वे स्थानकाचं काम जे आहे ते ठप्प झालेलं होतं। मात्र आता केंद्रीय मंत्र्यांनी जे पत्र दिलेलं आहे त्यामुळे लवकरच आता याच परिसरामध्ये आपण जर बघितलं तर हा जो मनोरुग्णालयाचा मागील भाग आहे या ठिकाणी आता हे रेल्वे स्थानक जे आहे ते लवकरात लवकर याचं काम सुरू होईल। खरं तर ठाणे रेल्वे स्थानक जे आहे त्या ठिकाणी मध्य रेल्वे बरोबरच ट्रान्स हार्बर रेल्वे असेल किंवा लांब पल्ल्याच्या गाड्या असतील, या गाड्या या ठिकाणी थांबत असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची जी आहे ती गर्दी पाहायला मिळत होती। त्याचबरोबर मुलुंड रेल्वे स्थानक जर आपण बघितलं तर हे देखील मुंबईमधील अतिशय महत्त्वाचं रेल्वे स्थानक असल्यामुळे तिथे देखील मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी जी आहे ती होत होती। याला पर्याय म्हणून ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान एक नवं रेल्वे स्थानक जे आहे ते तयार व्हावं अशी वारंवार मागणी होत होती आणि या संदर्भात काम देखील सुरू झालेलं होतं। मात्र हे काम काही कारणाने थांबलं। मात्र आता पुन्हा एकदा रेल्वे मंत्र्यांनीच या संदर्भात हिरवा कंदील दिल्यामुळे आता हे काम लवकरात लवकर सुरू होईल आणि याचा मोठा दिलासा जो आहे तो ठाणेकरांना आणि त्याचबरोबर मुलुंडकरांना देखील जो आहे तो मिळणार आहे। कॅमेरा पर्सन अनिल संगारेचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।